तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ कुकिंग सोडून दुसऱ्या टॉपिकवर आहे। ते थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। 2-3 वर्षाआधी मला यातलं काहीच माहित नव्हतं। स्किन केअर काय असतं, काय करायचं असतं, काही आता पता नव्हता। आपला साबणाने चेहरा धुतला आणि फेअर अँड लवली लावली, त्यावर पॉन्ड्स पावडर आणि ते स्ट्रॉबेरी वाला लिप बाम, बस हेच होतं आपलं स्किन केअर आणि मेकअप सुद्धा। पण वेळेनुसार बदल होत असतात आणि चांगले बदल आपण केलेच पाहिजेत आणि त्यातलाच हा एक की मी स्किन केअर करते थोडंफार। आणि माझ्यासाठी स्किन केअर म्हणजे परफेक्ट रूटीन नाही, तर स्वतःसाठी थोडंसं वेळ काढणं म्हणजेच सेल्फ केअर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे स्किन केअर रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रोडक्ट अगदी परवडेबल आहेत, म्हणजेच अफोर्डेबल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिले स्किन केअरमध्ये आपण फेस वॉशने सुरुवात करतो। तर मी तुम्हाला फेस वॉश दाखवते। हा आहे माझ्या सिंपलचा फेस वॉश, एकदम माइल्ड आहे, माझा खूपच फेवरेट आहे। कमीत कमी एक ते 1.5 वर्ष झाले मी हा यूज करत आहे आणि मोठाचा मोठा आहे हा। तर आम्ही दोघे यूज करतो याला आणि दोघांनाही हा जवळजवळ 2 महिने तरी पुरतोच। तर हे मी तुम्हाला दाखवते, याची कन्सिस्टन्सी अगदी जेल आहे, हा जेल सारखा आहे, दिसतोय तुम्हाला? ओके। खूप जास्त फोम वगैरे होत नाही, पण चेहरा एकदम क्लीन होतो। आता मी चेहरा धुवून येते, एकदम फ्रेश वाटतो याच्याने चेहरा धुतल्यावर। आता नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर। हे पिलग्रीमचे मॉइश्चरायझर आहे, जेल बेस्ड आहे आणि उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि स्किनला खूप हायड्रेटेड ठेवतो। दिसतंय? हे अगदी जेल बेस्ड आहे। आता येतो सनस्क्रीन। आता सनस्क्रीनचे मी फायदे किंवा किती गरजेचे आहे हे सर्व सांगत बसत नाही, पण आहे गरजेच्या, तुम्ही सुद्धा लावा। तर मी हिवाळ्यात हे डॉक्टर शेट्सचं केसर अँड कोजिक ॲसिडवाला सनस्क्रीन यूज करत होती। प्रेग्नेन्सीनंतर मला थोडंसं पिगमेंटेशन झालं होतं, जे की कॉमन आहे म्हणतात, आताही आहे थोडं थोडं, पण ह्या सनस्क्रीनमुळे ते खूप फेड झालेलं आहे आणि हे सनस्क्रीन थोडं क्रीम बेस्ड आहे। मी दाखवते तुम्हाला, हे ऑलमोस्ट संपलेलं आहे सर्व। हे बघा, हे असं क्रीम बेस्ड आहे। तर हे उन्हाळ्यामध्ये थोडंसं याच्याने ऑइली स्किन होऊ शकते आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांची थोडी थोडी ऑइली स्किन असते। माझी स्किन अशी ऑइली होते, म्हणून मी हे आता विशकेअरचे सनस्क्रीन मागवलेलं आहे। हे असं थोडं फ्लोई आहे, हे तुम्ही बघू शकता। मी आता 7 ते 8 दिवस झालेले आहेत हे मागवलं आहे। एकदम लाईटवेट आहे आणि असं वाटत नाही की आपण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावलेलं आहे म्हणून मला आवडलं, हे छान सनस्क्रीन आहे। आणि सर्वात शेवटी लिप बाम। हे NMF म्हणून लिप बाम आहे। हे खूप छान लिप बाम आहे। जर रात्री झोपताना आपण हे लिप बाम लावलं तर सकाळी उठल्यावरही ओठ असे ड्राय होत नाही। मस्त लिप बाम आहे। तर असं होतं माझे मिनिमल आणि छोटंसं स्किन केअर। जर तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त 5 स्टेप किंवा 7 स्टेप स्किन केअर करत असाल तर क्या ही बात आहे। पण पर्सनली मला असं वाटतं की जेवढ्या गोष्टी मिनिमल असतील तेवढ्या फॉलो करायला आपल्याला सोप्या पडतात। आणि मेन म्हणजे मी खूप सारे प्रोडक्ट सेलमधून ऑर्डर करत असते। आता हे फेस वॉशची किंमत 420 आहे, पण मला हे 250ला मिळालं। सेम हे सनस्क्रीनसुद्धा हा 699चा मला 350ला मिळालं आणि हा 499चा मला 270ला। मी ना खूप वेळा सेल वगैरे असला की ऑर्डर करते, यामुळे आपल्याला आपल्या बजेटनुसार चांगले प्रोडक्ट्स मिळून जातात। अजून एक सेलमध्ये मला हे छोटूसे 2 ट्रॅव्हल साईज प्रोडक्ट पण भेटले आहेत। हा सनस्क्रीन आहे आणि हा फेस वॉश, तर डबल फायदा। आणि माझ्या ऑडियन्सपैकी 40% मुलं म्हणजे मेल ऑडियन्स आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तेवढाच कामाचा आहे। मुलांनी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपला स्किन केअर केलाच पाहिजे। तर तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट वापरता, चांगले प्रोडक्ट मला कमेंटमध्ये सजेस्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।